नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला आता कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध आहे तो वाढताना पाहायला मिळतोय। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या सगळ्या एकूणच प्रकल्पाला आता विरोध आहे तो सुरू करायला सुरुवात केली आहे। खरं तर या सगळ्या प्रकल्पासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो एकर पिकाऊ जमीन जाणार आहे आणि त्यामुळेच या सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे तो पाहायला मिळतोय। आणि म्हणूनच आपण बघतोय ज्या शेतकऱ्यांची जमीन या सगळ्या प्रकल्पासाठी जाणार आहे त्यांचा भव्य मोर्चा आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतोय, ज्याचं नेतृत्व माजी आमदार संजय बाबा घाटगे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून या सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध या सगळ्या प्रकल्पाला होतोय, त्यासाठी वेगवेगळे निवेदन देखील देण्यात आले आहेत आणि आज अखेर हे सगळे शेतकरी जे आहेत ते पुन्हा एकदा एकवटल्याचं पाहायला मिळतंय। शेकडो शेतकरी या सगळ्यामध्ये सहभागी झाले आहेत, विशेष म्हणजे महिला शेतकरी देखील या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत संजय बाबा घाटगे आहेत माजी आमदार, त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। बाबा काय सांगाल, शेतकऱ्यांचा विरोध दिसतोय एकूणच या सगळ्या प्रकल्पाला? हजारो शेतकरी विस्थापित होतात, हजारो एकर जमीन यातनं जाती आणि एक कसला विकास म्हणायचा, लोकांचं कल्याण करून विकास करायचा असतो, हे लोकांचा विध्वंस करून विकास होत नाही। पण शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन सरकारकडून दिलं जाईल। व्यवसाय काय करणार मला सांगा, पैसे घेऊन काय करणार, ते पैसे घेऊन काय करायचे आहेत? पारंपरिक पिढ्या जात असलेला व्यवसाय आमचा, तो व्यवसाय पूर्णपणाने मोडीत निघणार आणि त्यामुळे आमचा पूर्ण विरोध राहील या शक्तीपीठाला। ती पटीत मोबदला दिला तरी या सगळ्या महामार्गाला विरोधच असणार? 100%। अहो, शेकडो वर्ष आमच्या पूर्वजांनी राखलेली जमीन ही कुणाच्या तरी हे काहीतरी देशाचं कल्याण करणारं, डिफेन्ससाठी, आपल्या प्रगतीसाठी हे केलं असतं तर आमचं मान आहे, परंतु कुणीतरी पाया पडायला जायसाठी हे करायचं हे आपल्याला मान्य नाही। शेतकरी पाहायला आपण कशा पद्धतीने या सगळ्या महामार्गाला आता एकूणच आहे तो विरोध आहे तो पाहायला मिळतोय। खरं तर कितीही पटीत मोबदला दिला गेला तरी या सगळ्या महामार्गाला आपला विरोधच असेल अशा पद्धतीची भूमिका आता या सगळ्या शेतकऱ्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकेसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।